हे तुम्ही आमचा आंब्याचं झाड बघू शकता. आंब्याला किती मोहर आलाय बघा. आणि वरती चढला आमचा मामा आंबे काढायला. तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही, पण तिथे आहे. या छोटीसाठी आमच्या मामाला आंबा पाहिजे, त्या छोटीने आंबा काढायला सांगितलाय. तर मामा चढलाय वरती. त्याच्या झूम मध्ये होत नाही, दिसत नाही. तर बघा तर तिथे मामा काढतोय आंबे. एक दोन आंबे आले होते ते काढतोय मामा. हिला हवे होते बघा, उड्या मारते. किती भेटले का आंबे? 2 आंबे भेटलेले आहेत. आणि हा आंब्याचं झाड आहे. हा एक आंब्याचं झाड आहे. तिथे पण खूप सारे आंबे आलेत. आंबे नाही आले म्हणजे मोहर आलाय. आत्ताशी आंबे येतील. तुम्ही बघू शकता एकदम मोहराने भरलेला आहे. आणि इकडे नारळाचं झाड आहे. तो वेल अजून मोठा व्हायला. तो बघा मामा आता उतरत आहे. आंबे पडलेले आहेत. 2 आंबे काढलेले आहेत, मोठे झाले होते. आणि हे तुम्ही बघू शकता भरलाय पूर्ण आंबा मोहरानी. हे बघा 2 आंबे भेटले आम्हाला. आता ते दिदू खाणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल भोईर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. आज उठलो आणि गॅलरीत आलो होतो. तर मामा आंब्याच्या झाडावर चढला होता. तर बरं अजून आंबे आले नाही आणि मामा आंब्याच्या झाडावर कशासाठी चढलाय तर बघूया बरं. इकडे येऊन मागे येऊन तर बघतोय तर आंब्याच्या झाडावरती 2-4 आंबे आले होते. तर ते त्या मामाने काढले आणि थोडंसं काम करायचं होतं मळ्यामध्ये. तर ते मामा करत होता. तर आणि बघितलं तर बरीच झाडं लावली आहेत मामाने. तर बघू आता आज आपण झाडं माल्यामध्ये कोणत्या प्रकारची झाडं लावल्यात, कसली झाडं लावल्यात आणि थोडं मला फिरू. बऱ्याच दिवस झालं बरं ही व्हिडिओ बनवायची आपल्याला माल्याची व्हिडिओ बनवायचे. तर काय बनवायला भेटत नव्हता वेळ. तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता. हा आहे आमचा मला गॅलरीच्या, ही आमची गॅलरी. या गॅलरीतून तुम्हाला गॅलरी दिसणार नाही कारण त्याला ग्रीन मॅट लावलेला आहे मी. आणि आपण जाऊया आतमध्ये. आतमध्ये पाहू आपण काय काय आहे ते. अरे वा, आतमध्ये आले. ते सफेद माठ लावलेलं आहे, छान आहे बघा. खूप मोठा झालेला आहे माठ. आणि इकडे पण पपईचं झाड आहे आणि अजून बरेच पपईची झाडं आहेत. त्याच्यामध्ये हे मोठं पपईचं झाड आहे. त्याला पपया पण लागल्यात. हे बघा खूप पपया लागल्यात. आणि इथून आले तर इकडे पण एक पपईचं झाड आहे. याच्यामध्ये इथे एक जास्वंदीचं पण झाड आहे, त्याला पण फुलं लागलेले आहेत. परत हे आवळ्याचं झाड आहे. आवळं पण लागलेले आहेत बऱ्यापैकी याच्यामध्ये. आणि पुढे आलो का इथे हे टॅमॅटोचं झाड आहे. आणि टॅमॅटो पण खूप सारे लागलेले आहेत. ते बघा बरीच टॅमॅटो आलेले आहेत. खूप टॅमॅटो आलेले आहेत. आणि इथे अननसाचं पण झाड आहे. पण आपण बघू, अननसाचं झाड पण खूप मोठं झालेलं आहे. एक आहे इथे, एक आहे. 2 अननसाची झाड आहेत. आणि अजून एक आहे अननसाचं झाड. हे बघू शकता एवढे टॅमॅटोची झाडं आहेत. कोण आलेलं आहे? ही टॅमॅटोची झाड आहे. तिथे एक पपईचं झाड अजून एक आहे. तिकडे एक आहे पपईची झाडे 4-5 आहेत तिकडे. आणि इथे एक अननसाचं झाड आहे बघा. हे एक अननसाचं झाड आलेलं आहे. इथे एक टॅमॅटोचं झाड आहे याच्यामध्ये. आणि ही इथे एक टॅमॅटोची पूर्ण लाईनच आहे. अजून छोटे आलेले नाही. इथे मुलं लागलेले मध्येच. हा मुलं आहे. आणि इकडे पण काहीतरी लावलंय. इथे भेंडी आणि गवार लावलेले आहेत. ही गवाराची रोप आहेत. अजून आत्ताशी कोंब आलेले आहेत. ते ही एवढी लावलेले आहेत. तिकडे आलूची पण आहेत.
ही आलूची पानं आलेले तिथे, हा आलूची, आणि इथे पण एक वेल आलेली आहे कसली तरी, भोपळ्याची वेल आहे वाटते, हा भोपळ्याची वेल आहे इथे. आणि इथे लाल माठ आहे, हा बघा किती मोठा झालाय यामध्ये. इथे पण हा पण एक गवारीचाच झाड आहे, बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. इथे लाल माठ आहे, इथे भेंडीचं रोपं लावलेले आहेत, ही भेंडीची आहे. आणि हे आंब्याचं झाड आहे इथे एक, त्याला अजून काय हे नाही आलं, छोटं आहे झाड आंब्याचं. आणि तिथे आवळ्याचं झाड आहे. ही आमची बिल्डिंग आणि हा आमचा छोटासा असा मला गॅलरीच्या मागेच आहे, हा तुम्ही पाहू शकता. आणि इकडे पण झाड आहेत. इथे एक जांभळीचं झाड आहे आणि तिकडे एक आंब्याचं झाड आहे आणि अजून एक आंब्याचं झाड आहे त्या. आणि इकडे बघाल तुम्ही तर इकडे पण लावलेले आहेत. इथे पण हा व्हाईट माठ आलेला आहे. इथे आलूची पानं खूप आलेली आहेत बघा, आलू खूप आले आहेत पण मोठी पानं नाही झाली, छोटीच आहेत. आणि हा मिरच्या पण सुकून गेल्या त्याच्यावरती, त्या मिरच्या आहेत. आणि हा लाल माठ आहे, हा बघा किती व्हाईट माठ किती मोठा झालेला आहे. चवलीच्या शेंगा लागलेल्या आहेत, या तुम्ही बघू शकता. ही चवलीची शेंगाची आहे वेल, ते बऱ्याच चवलीच्या शेंगा लागलेल्या आहेत. आणि इथे पण लाल माठ आहे, इकडे आलू आहेत. ते एक कलमाचा आंबा आहे, तो अजून भरतोय. इथे नवीन पानं फुटलेले आहेत त्याला, हा बघा बघू शकता त्याला. आणि इकडे जांभळीचं झाड आहे एक, आणि इथे एक सीताफळाचं झाड आहे. ती आपली गॅलरी, आणि गॅलरीतून बाहेरून दिसणारा हा आपला मळा, आणि ही आपली झाडं. तर मित्रांनो, आता तुम्ही इथं बघितले मले, आपले छोटेसे मळे होते. तर आपण आता इथून आता आपण निघूया. आणि दुसरा अजून एक 2 मळे आहेत अजून, छोटे छोटे मामाने लावलेले आहेत, तर तिकडे जाऊया. एक मला लावलेला आहे, त्याला दरवाजा लावून ठेवलेला आहे बघा. तर हा लॉक आहे. हा दरवाजा उघडल्यानंतर इकडे पण, इथे बघा तुम्ही, इथे बघू शकाल, ही इथे लावलेले आहेत आलूची पानं, अजून छोटे आहेत, ही अजून लावायचे त्यातून काढून. इथे पण एक पपईचं झाड आहे मोठं. तर मित्रांनो, ही तुम्ही बघू शकता, इथे अजून आलूची पानं लावलेले आहेत. इथे आलूची पानं आहेत, ही समोर अजून आलूची पानं आहेत. तिकडे व्हाईट माठ आहे, इथं मिरचीचं रोप आहे, आणि इकडे पपई आहे. इकडे मुला लावलेला आहे याच्यामध्ये डबल. इथे पण आलूची पानं आहेत.
इथे कांदा लावलेला आहे, कांदा मी ट्राय केला होता. इथे पण सफेद माठ आहे, तिकडे पण परत कांदा आहे, पपईची झाडं आहेत. इथे कांदा लावलेला आहे तुम्ही बघू शकता. इथे हे वांग्याचं रोप लावलेलं आहे आणि इथे मुला लावलेला आहे. मुला एकदम भरून गेलेला आहे तुम्ही बघा. आणि इथे परत सफेद माठ आहे हा त्याच्यामध्ये. आणि तिथे कारल्याची वेल वरती जायचं आहे. इथे असा शेवग्याच्या शेंगांचं झाड आहे त्याच्यामध्ये. आणि हा आपला तिथे तुम्ही बघू शकता. आणि इकडे एक पपईचं झाड आहे, इथे एक शेवग्याचं झाड आहे आणि तिकडे एक घेवड्याची वेल आहे तुम्ही दिसत असेल. इथे ही पूर्णपणे घेवड्याची वेल लागलेली आहे इथे. त्यामध्ये त्याला शेंगा आल्या होत्या पण सर्व काढले आहे. मित्रांनो ही आहे आमची घरगुती केलेली शेती. असंच म्हणजे शेती नाही म्हणताय ना, मला केलाय तो. छोटी छोटी झाडं लावलेली आहेत असंच एक टाइमपास म्हणून. अनिकेत दादाचा व्हिडिओ बघून थोडा एक्सपायर झालो आणि घरी शेती करायची म्हणून काहीतरी जागा आहे म्हणून त्याचा उपयोग करून घ्यायचा म्हणून थोडीफार लागवड केलेली आहे. जेवढी लावते येतील तेवढी झाडं लावलेली आहेत, छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. याच्या पुढे पण जेवढी जागा आहे त्याचा यूज चांगल्या प्रकारे करत जाऊ आणि वेगवेगळ्या प्रकारची आणखीन झाडं लावत जाऊ. आणि जर तुम्ही याच्या पुढे ही व्हिडिओ म्हणजे शेतीच्या व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर कमेंट करून सांगा. आपण पुढे नवीन काय लावू, म्हणजे पावसाच्या अगोदर नवीन कोणती पण शेती करू, त्या शेतीचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. पण आता ही अगोदर केलेली आहे म्हणजे पाऊस संपल्यानंतर याच्या अगोदर. आणि ही आता तलावाचं पाणी घेऊन आम्ही करतो शेती. समोर तलाव पण आहे ते पण तुम्हाला दाखवेल मी. तर ही शेती अनिकेत दादाच्या व्हिडिओ बघून आम्ही करायला शिकलो. तर थँक्यू अनिकेत दादा, म्हणजे आम्हाला दाखवत जा आणि आम्ही पण त्याच्यातून काहीतरी नवीन नवीन घेऊन आम्ही पण नवीन नवीन प्रयत्न करत जाऊ. तसंच हा छोटासा केलेला प्रयत्न हा तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला शेतीच्या व्हिडिओ आवडणार असतील तर ते पण कमेंट करा, तर आपण शेतीच्या व्हिडिओ पण बनवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो हा आहे आमचा तलाव, गावातला तलाव आहे. तर हा तुम्ही बघू शकता, खूप मोठा तलाव आहे. इथे विसर्जन घाट वगैरे केलेला आहे, बसण्यासाठी पण जागा आहे. संध्याकाळी खूप सारी लोक बसायला येतात. आणि हा तलाव आहे, या तलावाचाच पाण्याचा यूज करून आम्ही आता हे मळे बनवतो. पावसाळ्यात खूप भरतो त्याला. अजून एक इथे एक आहे आपला, इथे पण पॅक करून ठेवलेला आहे. हा ही आता एक जागा साफ केलेली आहे. इथे आपल्याला नवीन काहीतरी लागवड करायची आहे पण थोडा पावसासाठी थांबावं लागेल. इथे तुम्ही बघू शकता तिथे एक पपईचं झाड आहे आणि एक बोरीचं झाड आहे. हे आता तोडलं होतं कारण खूप मोठं झालं होतं आणि लहान मुलं खूप त्रास देत होते, त्यामुळे ते तोडावं लागलं, म्हणजे लावलं त्याला. आणि इकडे बघितलं तर तुम्ही इथे एक वेल लागलेली आहे, तर ती अजून कसली आहे ती माहिती नाही, म्हणजे लागलं नाही. आणि इथे एक आंब्याचं झाड आहे, इथे एक आंब्याचं झाड आहे. आणि हे इथे एक शेवगाचं झाड आहे, त्या शेवग्याच्या जागा लागलेल्या आहेत बऱ्यापैकी. आणि इथे एक पेरूचं झाड आहे, अजून पेरू नाही आले त्याच्यावरती तिथे पण. आणि आता ही जागा आपल्याला बघू कधी करायचं आहे याच्यावरती. तर तुम्ही आता बघितल्या ही समोरची जी जमीन आहे थोडी छोटीशीच आहे. तर तिथे आपल्याला आता काहीतरी लागवड करायची आहे. पण भात शेती नाही करणार आपण, फळभाज्यांची किंवा पालेभाजीची शेती करणार आहात. पण ती आता कशी करायची आणि कधी करायची तो अजून फिक्स झालं नाही. जेव्हा करायची असेल, जर तुम्हाला या व्हिडिओ आवडणार असतील तर मी ही व्हिडिओ डिटेल सुरुवातीपासून स्टार्ट करेल, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे पालेभाज्या किंवा फळभाज्या कोणत्या लावू त्या तुम्हाला पूर्णपणे दाखवेल, जर शेतीच्या व्हिडिओ तुम्हाला आवडणार असतील तर. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जेवढी लागवड आम्ही केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली, आवडली का नाही आवडली. आणि छोटासा प्रयत्न म्हणजे शेती करण्याचा छोटासा प्रयत्न चालू आहे, जेवढं होईल तेवढं करतोय आम्ही. म्हणजे मामा करतो सर्व जास्त करून. तर बघू आता कितपर्यंत आपल्याला जमतंय आणि काय काय आपण करता येईल आणि नवीन काय काय करता येईल. नवीन जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू आणि होईल तेवढं निसर्ग छान करण्याचा प्रयत्न करू, होईल तेवढी झाडं लावण्याचा प्रयत्न करू. आणि हे शिकलो आम्ही अनिकेत दादाकडून. अनिकेत दादाचे व्हिडिओ बघून
शिकलो. जर आपल्याकडे जागा असेल तर तिचं दुरुपयोग न करता तिचा चांगला उपयोग कसा करता येईल, त्या जागेवर कचरा न टाकता त्या जागेवर झाडं लावून निसर्ग सुंदर बनवता येईल, हा एक मनात विचार केला आणि सुरुवात केली. सुरुवात तर झालेली आहे. तर बघू आता पुढे अजून काय काय करू शकतो आपण आणि कसं करू शकतो. जर तुम्हाला अशा व्हिडिओ आवडणार असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण अशा व्हिडिओ बनवत राहू. आणि याच्या पुढच्या ज्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडणार असतील तर या आता जी जागा दाखवली साफ केलेली आहे, तर तिथून सुरुवात तर झालेली आहे. आता तुम्हाला दाखवलेली एक जागा आहे आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये काहीतरी लावायचं आहे. तर व्हिडिओ आवडणार असतील आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगितलं का आवडतील व्हिडिओ अशा, तर डेली ब्लॉगमध्ये आपण त्या व्हिडिओ घेऊ मध्ये मध्ये आणि तुम्हाला शेतीच्या व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला मग आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याच्या साईडचा बेल आयकॉन पण बटन दाबा. आणि इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.